मित्रांनो नमस्ते. डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मित्रांनो, समोर पाहताय तुम्ही हा काजू बोंडाचा रस तयार केलेला आहे. मित्रांनो, या काजू बोंडाच्या रसामध्ये विटॅमिन सी, फायबर, ॲमिनो ॲसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, लोह इत्यादी खनिज द्रव्ये असतात. तसेच काजू बोंडाचा रस हा विटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे, जो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, पचन सुधारतो आणि त्वचा तरुण ठेवतो. हा रस हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असून यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. काजू बोंडाच्या रसामध्ये संत्र्यापेक्षाही 5 पट जास्त विटॅमिन सी असते, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. हृदयरोगाच्या आरोग्यासाठी यातील पोषक घटक खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. रसातील डायटरी फायबरमुळे पचनसंस्था निरोगी ठेवते व बद्धकोष्ठता टाळते. यातील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेला वृद्धत्वापासून वाचवते आणि केस मजबूत करते. हा बोंडू रस थकवा दूर करणारा आणि तात्काळ ऊर्जा देणारा खूप चांगला रस आहे. मित्रांनो, बोंडू रसातील फ्लेवोनाइड्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानला जातो. काजू बोंडाचा रस हा ताजा असतानाच प्यावा, कारण तो लवकर खराब होतो. मित्रांनो, काजू बोंडाचा रस तयार करताना प्रथमतः काजू बोंडे स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यांचा रस काढावा, तो गाळून घ्यावा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ व थोडासा लिंबू पिळावा. यामुळे रस पिताना घशात खवखवत नाही. असा हा रस खूप टेस्टी लागतो. काही जणांना आवडीनुसार थोडीशी साखरही ह्यामध्ये मिसळून खाऊ शकतात. मित्रांनो, आत्ताच्या जमान्यात आपणास नैसर्गिक व कोणतेही केमिकल नसलेला कोणत्याही फळाचा रस आज बाजारात पिण्यास मिळत नाही. यासाठी सध्या नैसर्गिकरित्याने कोणतेही केमिकल न वापरता, कोणतेही रासायनिक खत न वापरलेला व कोणतेही कीटकनाशक न मारलेला हा काजू बोंड रस प्या आणि निरोगी राहा. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण दुर्मिळ व्हिडिओ पाहण्यासाठी माझं डॉक्टर धनाजी राणे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटू.